नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे, तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार आपल्यासोबत आहेत। त्यांची आज जिल्हाधिकारी साहेबांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कामगाराच्या विषयी बरेचशा हितकारक मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या मागण्या आहेत त्यांना आपण विचारूया। आपल्यासोबत आहेत कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, हे आपल्यासोबत आहेत। सुरेश पवारजी, नेमकं काय म्हणणं आलं बैठकीच्या बाबतीत? आज ऊसतोड कामगारांच्या आढावा बैठकीसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही साहेबाकडे एकच मागणीचं पत्र दिलेलं आहे। पाठीमागच्या काळामध्ये जिल्हाधिकारी ओंबशे साहेब होते, त्यावेळेस या कारखाना स्तरावरती जे काही ऊसतोड कामगार आहेत त्यांना रेशनचं धान्य वाटप करण्यासाठी आम्ही मागणी केली होती। त्यांनी कार्यान्वित देखील केलेली होती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ही योजना बंद पडली। परंतु आम्ही आज जे जिल्हाधिकारी साहेबांना जे काही निवेदन दिलेलं आहे, पुनश्च ही जे धान्य वाटपाची योजना जे कारखाना स्तरावर आहे ही करण्यासाठी तर एक प्रमुख मागणी आहेच आहे। त्याबरोबर जे काही कारखाना प्रशासनाकडे चालू गाळप हंगामामध्ये जे काही ऊसतोड कामगार ऊसतोडीला आलेले आहेत त्या ऊसतोड कामगारांची कारखाना प्रशासनाने नोंद करावी आणि त्यांचं विमा काढण्यात यावं। त्याच पद्धतीनं जी बैलं आहेत, बैलजोड्या आहेत, त्या बैलजोड्यांचं देखील विमा या कारखाना प्रशासनानं उतरावं आणि पशु विभागाकडून या बैलांची तपासणी करावं, त्यांना योग्य लागणारे उपचार करून त्यांना इंजेक्शन वगैरे करण्यात यावे आणि जे काही ऊसतोड कामगार आहेत, ऊसतोड कामगारांना कारखाना स्तरावरती आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांची तपासणी व्हावं आणि त्यांचे योग्य उपचार त्यांच्यावरती देखील करण्यात यावे। आणि ज्या गावालगत ग्रामीण भागामध्ये ऊसतोड ज्या ठिकाणी थांबतात ना, त्या ठिकाणची जे काही जवळच्या गावामध्ये जे काही आशा कार्यकर्ते आहेत, या आशा कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे ऊसतोड कामगार आहेत ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या थांबलेल्या जागी त्यांना प्रथम औषधोपचार द्यावं आणि महिला कामगारांना जे काय सुविधा आहेत किंवा जे काही उपकरणं आहेत ही उपकरणं देखील वेळेवर देण्यासाठी संबंधितांना आदेश करण्यासंदर्भाची देखील आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे। एखादा कामगार तुमचा काम करत असताना मयत झाला तर त्याचीही तरतूद तुम्ही नुकसान भरपाईची मागणी केली। किती केली मागणी तुम्ही? या ज्या कारखाना प्रशासनामध्ये ऊसतोड कामगार कार्यरत असताना अपघाती किंवा कोणत्याही घटनेमध्ये जर तो ऊसतोड कामगार दगावला तर कारखाना प्रशासनाने पॉलिसी उतरवल्याप्रमाणे त्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे आणि महामंडळाकडून देखील आम्ही पाठीमागच्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडे जी काय आम्ही मागणी केलेली आहे त्या 10 लाखाला सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांनी 10 लाखाची मंजुरी दिलेली आहे। कोणत्याही घटनेमध्ये मैताना आता पुढच्या काळामध्ये 10 लाखाची आर्थिक मदत मिळणार। 10 लाख फक्त मैताच्या बाबतीमध्ये बोललात, पण आज सुरेश बिराजदारांच्या कारखान्यावर एक आंदोलन छेडलं, तुम्हीच छेडलं आणि तुमचीच मागणी आहे की त्या मैताला जे लेकरं आहेत, 3 लेकरं आहेत, तर प्रत्येकी 10 लाखाची मागणी केली। असे 3 लाख रुपये होतात, पण तुम्ही आता मैताला 10 लाख रुपये मागायला, नेमकं असं कसं काय? नाही, मैताना 10 लाखाची सामाजिक न्याय मंत्रालयाकडे नाही, तुम्ही आता प्रत्येक मैताच्या एका मुलाला 10 लाख रुपये मागणी, म्हणजे तिघाला 30 लाख, 4 लेकरं असतील तर 40 लाख रुपये द्यावे लागतील। बरोबर आहे ना? महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारकडे तुम्ही 10 लाखच मंजुरी कशी का मागायला? जे प्रमाणे मग मागणी एका मैताना 10 लाखाची मागणी आहे। जेवढे काही कामगार दगावतील तेवढे 10 लाखाप्रमाणे त्यांना अनुदान मिळणार आहे ना। मग त्यांच्या मुलाला मागणी केली तुम्ही? त्यांच्या आज जे काय भाऊसाहेब बिरादर साखर कारखाना समुद्राळ येथे काही आंदोलन झालं आणि बीड जिल्ह्यातल्या काही ऊसतोड कामगारांच्या संघटना होते आणि त्या ठिकाणी त्यांची देखील मागणी, जे काही मुलं त्या गणेश डोंगरे म्हणून हा ऊसतोड कामगार पाठीमागच्या 3 तारखेला अपघातामध्ये भरलेली ऊसाची ट्रॉली त्याच्यावरती पलटी जाऊन जाग्यावरच मरण पावला, त्यांच्या कुटुंबाने त्या ऊस कारखान्याकडे प्रति 10 लाखाची मागणी केलेली होती आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून देखील त्या कुटुंबाला प्रति जे काही मुलं आहेत, जे काही मुली त्यांच्या आहेत, त्यांच्या पालनपोषणासाठी कारखाना प्रशासनाने 10 लाखाची आर्थिक मंजुरी त्यांना मिळावी यासाठी आम्ही कारखाना प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। आता आज कलेक्टर साहेबांनी काय आश्वासने दिले तुम्हाला? कलेक्टर साहेबांकडे निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी जी काही बैठक लावली त्या बैठकीमध्ये जिल्हा समितीवर जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते आणि जेवढे काही मी मुद्दे त्यांच्यासमोर मांडलेला आहे, राशनचा मुद्दा असो, आरोग्य सुविधा असो,
बैलांच्या तपासण्या असतील आणि कारखाना प्रशासनाने प्रति टन ऊस गाळपा मागे 10 रुपयाचा जो शेष पण महामंडळाकडे देण्यासाठी जे काही तरतूद शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयामधल्या निर्देशाप्रमाणे महामंडळाकडे 10 रुपये शेष पण भरणा करण्यासाठी म्हणजे कारखाना प्रशासनाला तात्काळ पत्राद्वारे आदेश देण्याची देखील मी साहेबांना विनंती केलेली आहे। आणि सर्व सुविधा, आरोग्य सुविधा असतील आणि कारखान्यावर नोंदणी असेल, बैलांची नोंदणी असेल, अशा वेगवेगळ्या राशन देण्याचे शब्द दिलाय। राशन देण्याचा शब्द देखील साहेबांनी राशन देण्यासंदर्भात त्यांना राशन विभागाचे जे काय धान्य वाटप विभाग आहे त्यांचे देखील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काही काळामध्ये धान्य वाटप कारखान्यावरती देखील होणार आहे आणि या संदर्भात देखील मी या बैठकीमध्ये मुद्दा मांडलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या कामगारांच्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहायची वेळ यायला लागली, त्या शिक्षणाचा काय मुद्दा मांडला का तुम्ही? जे ऊसतोड कामगार आहेत, ऊसतोडीच्या कालावधीमध्ये 6 महिन्याकरिता जे काही ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये परराज्यामध्ये ऊसतोडीला जातात, त्या ऊसतोडीच्या कालावधीमध्ये या ऊसतोड कामगारांची पाल्य शिक्षणापासून वंचित न राहता कामा नये यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं जे काय प्रत्येक जिल्हा स्तरावरती नगण्य ऊसतोड कामगार ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह दिलेले आहेत। आणि परवा पाठीमागं झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्याकडे मी मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, अमरावती, जळगाव आणि नाशिक, अहमदनगर या ठिकाणी देखील वसतिगृह मंजुरी करून घेतलेलं आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना असं शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ नक्कीच येणार नाही, मी हे खात्रीपूर्वक सांगतो। तर हे आहेत सुरेश पवार, अत्यंत चांगलं काम करतात ते। तांडे, वस्त्या, झोपडपट्ट्या या भागामध्ये ते ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात। एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही कामगाराचा, याच्यासाठीही त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत। नातेवाईकाला जर नातेवाईक एखादा दगावला गेला, प्रमुख व्यक्ती, तर त्याच्या जेवढे मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाला 10 लाखाची आणि बायकोलासुद्धा 10 लाखाची मदत मिळण्यात यावी, अशाही पद्धतीची मागणी केली। त्यांना राशन मिळावे वेळेवर, जनावराला खरकूत आले त्याची स्टेटमेंट त्यांनी सरकारच्या वतीने करावी, अशा पद्धतीची सुद्धा मागणी आहे। म्हणजे आरोग्याची सेवा असेल, त्यांच्या जगण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल, इव्हन त्यांचा विमासुद्धा उतरण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण त्यांना आश्वासन दिलं आहे असं त्यांचं मत आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी, प्रशासन व शासन, महाराष्ट्र सरकार नेमकं कामगार मंत्री काय करतात ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ, अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।